नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल. जे तुम्ही आतापर्यंत शिकला, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे एखादा ट्रायंगल असेल तर त्याचा एरिया आपण कसा फाइंड करतो हे सर्वांना माहिती आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए बी सी हा जर आपला ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये बी सी म्हणजे खालची जी साईड त्याला आपण काय म्हणतो बेस, आणि त्याच्यावर जर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला, वरच्या पॉइंट पासून जर बेस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर बीसी झाली आपली बेस आणि साइड एडी झाली आपली हाईट. समजते? जर आपण हा ट्रायंगल परत घेतला आणि मी सपोज केला एसी हा काय आहे, बेस आहे, तर बी पासून जर मी एसी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथं सुद्धा काय होतंय, एसी ही झाली बेस आणि साइड बीडी ही झाली हाईट. समजते? म्हणजे तुम्ही बेस कोणती पण घेऊ शकता, त्यानुसार त्याच्या राहिलेल्या पॉइंट पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला बेस वरती तर ती काय असते, आपली हाईट असते. हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा म्हटलं तर आपण काय करतो, तर हा फॉर्म्युला फक्त वापर करतो. हा फॉर्म्युला म्हणजे कोणता, 1/2 बेस इंटू हाईट. हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत, बरोबर. तर पुढचा पॉइंट आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग आता दोन ट्रायंगल आपण घेतले आणि त्यांचा जर आपण रेशिओ घेतला तर तो काय भेटतो ते आपल्याला पाहिजे आज, बरोबर. तर चला मी सपोज करतो ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि पी क्यू आर हा आपला काय दुसरा ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये आता इथं लक्ष द्या, इथं बी सी ही काय आपली बेस आहे कुठल्या ट्रायंगलची, एबीसी ची, आणि एडी काय आपली हाईट आहे ह्या ट्रायंगलची. समजते? ह्याला मी काय म्हणतो B1, ह्याला म्हणतो H1. समजले? म्हणजे ट्रायंगल एबीसी मध्ये बीसी काय आपला बेस, त्याला मी काय म्हटलं B1 आहे, आणि एडी काय आपली हाईट आहे, त्याला मी H1 म्हटलं. सेम ट्रायंगल पी क्यू आर मध्ये क्यू आर हा काय आपला बेस आहे आणि सपोज याच नाव देतो पीएस ही आपली काय आहे हाईट आहे. समजते? तर आता लक्ष द्या, मी ह्या बेसला म्हणतो B2 आणि ह्या बेसला म्हणतो ह्या हाईटला म्हणतो H2. समजले? लक्ष द्या, ट्रायंगल एबीसी मध्ये बीसी त्याला काय म्हटलं आपण बेस, ती किती घेतली आपण B1, आणि एडी आपली काय आहे हाईट, त्याला काय म्हटलं मी H1. समजते? पुढे ट्रायंगल पी क्यू आर मध्ये क्यू आर हा काय घेतला बेस, त्याला आपण B2 म्हटलं, आणि पीएस काय घेतली हाईट, त्याला काय म्हटलं H2. समजते? तर आपल्याला करायचंय काय, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ घ्यायचा. तर काय होते बघू आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, आता फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. मग आता मला सांगा, हा फॉर्म्युला जर आपण ट्रायंगल एबीसी मध्ये वापर केला तर फॉर्म्युला काय आपला 1/2. समजते? इनटू बेस, बेस म्हणजे कोण आहे बीसी, आणि तो किती आपला B1. समजते? आणि हाईट किती आहे करस्पॉन्डिंग हाईट, तर H1. समजते? म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय आला 1/2 B1 इंटू H1. सिमिलरली
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा काय होतोय 1/2. ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे क्यू आर. क्यू आर किती आहे आपला B2 आणि हाईट PS ती किती आहे आपली H2. समजते. म्हणजे तिथे काय होतंय 1/2 हे झाले कॅन्सल. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 इंटू H1 आणि B2 इंटू. समजले. म्हणजेच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाला इक्वल असतो तर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईटच्या रेशोला काय असतो इक्वल असतो. बरोबर. ह्या दोघांचं प्रोडक्ट आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट ह्याचा आणि ह्याचा रेशो हा कशाला इक्वल आहे या दोन ट्रायंगलच्या एरियाला च्या रेशोला काय आहे इक्वल आहे. ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी. व्यवस्थित पहा. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. समजते. म्हणजेच दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा इक्वल असतो कुणाला प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार कुणाचा बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट यांच्या रेशोला काय असतो इक्वल असतो. समजले. म्हणजे आता जर दोन ट्रायंगल मध्ये इथं हाईट आणि बेस सेम आहे का तर नाही. असं असेल म्हणजे दोन ट्रायंगल वेगवेगळे आहेत त्यांची हाईट पण सेम नाही आणि बेस पण सेम नाही. अशा वेळेस जर आपण त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला तर हा कशाला इक्वल भेटतो आपल्याला बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोला काय भेटतो आपल्याला इक्वल भेटतो. समजलं. ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी. आता आपल्याला पाहिजे सेकंड प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. म्हणजे आता आपल्याला असे दोन ट्रायंगल घ्यायच्यात ज्यांची हाईट काय सेम आहे. आता सपोज करा हे दोघं इक्वल आहेत. दिसताना ते लहान मोठा वाटतोय आहे पण इथे सपोज करा की ह्या दोन ट्रायंगल मध्ये हाईट कशी आहे इक्वल आहे. इक्वल म्हणजे सपोज एडी ही जर मी एच घेतली तर पीएस ह्या ट्रायंगल मध्ये सुद्धा किती असणार आहे एच. असं जर सपोज केलं तर काय होईल ते चेंज बघावं. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर काय भेटतंय तुम्हाला तर सेम इथे फक्त चेंज करावा. 1/2 तर कॅन्सल होतंय. B1 आहे असा खालचा B2 पण आहे असा. समजतंय. पण इथं काय झाले हा हाईट किती आपली H ह्याची पण हाईट किती H म्हणजे H ला H पण काय होतोय कॅन्सल होतोय. ह्याचा अर्थ राहते काय फक्त B1/B2. समजते. लक्षात ठेवा जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट जर इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाला इक्वल भेटतो तर त्यांच्या बेसच्या रेशोला काय भेटतो इक्वल भेटतो. समजते. म्हणजे ते सांगितले द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स. म्हणजे असे दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे त्याचे काय हाईट सेम आहे ते काय भेटतं इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसिस. समजले. म्हणजे बघा जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो कुणाच्या रेशोला तर त्या दोन ट्रायंगलच्या बेसच्या रेशोला काय असतो इक्वल असतो. ही झाली आपली सेकंड प्रॉपर्टी. आता थर्ड प्रॉपर्टी सेम आहे फक्त इथे काय घेतलं होतं आपण हाईट सेम घेतली होती. आता सेम काय घ्यायचं बेस सेम घेतला म्हणजे BC पण मी B घेतला आणि QR पण मी Bच घेतला. फक्त इथं हाईट काय चेंज आहे. चेंज म्हणजे काय
हाईट घेतली मी h1, इथं हाईट घेतली h2. तर चेंज काय होते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय होतंय, हे 1/2 आहे असं, इथं पण 1/2 आहे असं, एकमेकाला काय झालं कॅन्सल. बेस किती येतं बी, इथं पण किती आहे बी, म्हणजे बी ला बी पण काय होते कॅन्सल होते. म्हणजे राहतंय काय फक्त एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बेसला बेस कॅन्सल झालाय, फक्त राहिलं काय h1 अपॉन h2. समजते. मग थर्ड प्रॉपर्टी काय आपली, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर हाईट्स. म्हणजे जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ इक्वल कशाला भेटतो, तर बेसच्या रेशिओला. आणि बेस सेम असेल, जर दोन ट्रायंगल मध्ये बेस सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाला इक्वल भेटतो, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशोला काय भेटतो, इक्वल भेटतो. समजते. ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी, ही झाली आपली सेकंड प्रॉपर्टी. इथं काय होतं, हाईट इक्वल होते आणि ह्याच्यात काय भेटलं तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू h1 अपॉन h2. म्हणजे इथं सेम काय होतं, तर बेस सेम किंवा इक्वल म्हणा, इथं बेस काय होता इक्वल होता. समजते. म्हणजे लक्ष द्या, जर हाईट आणि बेस सेम नसेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाला इक्वल भेटतो, तर बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशिओला इक्वल भेटतो. जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा कशाला इक्वल असतो, बेसच्या रेशिओला. समजते. आणि जर दोन ट्रायंगल मध्ये बेस इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा कशाला इक्वल भेटतो, तर त्यांच्या हाईटच्या रेशिओला इक्वल भेटतो. समजते. उलट लक्षात ठेवायचं, हाईट इक्वल असेल तर बेसच्या रेशिओला इक्वल असतो आणि बेस इक्वल असेल तर हाईटच्या रेशिओला इक्वल असतो. समजले. आणि शेवटची आणि लास्ट प्रॉपर्टी, इफ हाईट अँड बेस ऑफ टू ट्रायंगल्स आर सेम देन एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल. ते कसं पहा व्यवस्थित. आता इथं बघा, ह्याचा बेस पण मी बीच घेतो आणि ह्याचा बेस पण हाईट काय घेतली h, ह्याचा पण बेस मी बी घेतो आणि हाईट काय घेतो h. म्हणजे बघा बेस काय दोघांचा सेम आहे, हाईट पण दोघांची काय सेम आहे. तर फॉर्म्युला काय आहे 1/2, बेस म्हणजे बी, हाईट म्हणजे h. इथं पण एरिया ऑफ ट्रायंगल PQR मध्ये 1/2 इंटू बेस म्हणजे बी आणि हाईट म्हणजे h. तर इथं काय होतंय, तर ह्या h ला h सुद्धा काय होतं कॅन्सल होतोय. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता शिल्लक काहीच नाही, म्हणजे वरती काय असतं 1 आणि खाली काय असतं 1. आणि जर आपण इथं यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर काय भेटते क्रॉस मल्टिप्लिकेशन, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इंटू 1 म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. समजले. लक्ष द्या, ह्या 4 प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. समजते. तर 4 प्रॉपर्टी एवढ्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा सोप्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. जर तुम्हाला दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल तर त्यात फक्त चेक करायचं हाईट सेम आहे का, बेस सेम आहे का, ते फक्त चेक करायचं आपल्याला. जर ट्रायंगल मध्ये दोन्ही सेम नसेल, दोन ट्रायंगल मध्ये हाईट पण सेम नसेल आणि बेस पण सेम नसेल तर
त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाला इक्वल असतो? बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोला काय असतो? इक्वल असतो. समजते? आणि जर दोन ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा काय असतो? बेसच्या रेशोला इक्वल असतो. समजते? तिसरी प्रॉपर्टी, जर दोन ट्रायंगलमध्ये बेस सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय असतो? हाईटच्या रेशोला इक्वल असतो. समजते? आणि शेवटचं, जर दोन ट्रायंगलमध्ये बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम असेल तर लक्षात ठेवा त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा काय असतो? 1:1. म्हणजेच त्या दोन ट्रायंगलचा एरिया हा काय असतो? इक्वल असतो. समजले? अगदी सोपा टॉपिक आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 ज्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. म्हणजे एक ट्रायंगल आहे ज्याचा बेस काय आहे? 9 आहे आणि हाईट किती आहे? 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, म्हणजे अजून एक ट्रायंगल आहे त्याचा बेस काय आहे? इज 10 सेंटीमीटर अँड हाईट इज 6 सेंटीमीटर. म्हणजे दोन ट्रायंगल आहेत. पहिल्या ट्रायंगलची चा बेस काय आहे? 9 आणि हाईट किती आहे? 5. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. आणि क्वेश्चन विचारलाय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स. समजते? तर हा क्वेश्चन अगदी सोपा आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला आता सांगितले मी, फक्त चेक करायचं ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट काय सेम आहे का. तर इथं बेस आहे 9, इथं बेस आहे 10, इथं हाईट आहे 5, इथं हाईट आहे 6. म्हणजे इथं हाईट पण सेम नाही आणि बेस पण सेम नाही. आणि सर्वात आन्सरला सुरुवात करताना ह्या क्वेश्चनला जरी तुम्ही डायग्राम काढली तरी चालते आणि नाही काढली तरी चालते, पण आपल्याला समजण्यासाठी डायग्राम काढणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला मी काय करतो, एक ट्रायंगल घेतो ए बी सी आणि त्याची हाईट घेतो मी एडी. तर लक्ष द्या, बी सी म्हणजे हा पहिला ट्रायंगल घ्यायला, त्याचा बेस किती आहे? 9 आणि हाईट किती आहे? हाईट किती आहे पहिल्या ट्रायंगलची? तर 5. समजते? सेम मी अनदर ट्रायंगल घातला, एक दुसरा ट्रायंगल घातला, डायग्राम काढली नाही काढली तरी चालते. समजते? दुसरा ट्रायंगल सपोज मी पी क्यू आर, जे तुम्हाला नाव आवडतील ते तुम्ही नाव देऊ शकता. आणि हाईट घेतो मी पी एस. समजते? आता दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस किती आहे? 10 आणि हाईट किती आहे? 6. समजते? आता ह्याचा अर्थ तुम्ही बघताय बेस चेंज आहे, हाईट पण चेंज आहे, म्हणजे दोन्ही पण सेम नाहीत. असं असेल तर ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड करायचा. म्हणजेच काय करतो आपण? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा कशाला इक्वल असतो? प्रोडक्ट कुणाच्या? बेस आणि हाईटचा. याचा बेस काय आहे? तर बीसी. हाईट काय आहे? एडी. समजते? याचा बेस काय आहे? क्यू आर. हाईट काय आहे? पीस. समजते? म्हणजे लक्ष द्या, दोन ट्रायंगल मध्ये जर हाईट आणि बेस सेम नसेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाला इक्वल असतो? तर बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोला काय असतो? इक्वल असतो. समजते? आता आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया. बीसी किती आहे? 9. एडी किती आहे? तर 5. समजते? क्यू आर किती आहे? 10 आणि पीएस हा किती आहे? 6. समजते? आता सिंप्लिफाय केलं आपण. सिंप्लिफाय म्हणजे काय? 5 1 चा 5, 5 2 चा 10. त्यानंतर 6 आणि 9 कोणत्या टेबल मध्ये आहे? तर 3 च्या टेबल मध्ये. 3 ने डिवाइड होते. 3 2 चा 6 आणि 3 3 चा 9. समजते? म्हणजे वरती काय आलं? 3 1 चा 3 अपॉन 2 2 चा 4.
समजते? म्हणजेच तुम्हाला दोन ट्रायंगल म्हणजेच कुठला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर यांचा रेशो किती भेटला तुम्हाला? समजते? हेच तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एच टू म्हणजे ही जी लाईन आहे त्याच्या तुम्ही दोन डॉट दिले आपण काय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे असलेच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 3/4 म्हणजेच काय 3:4 हे तुम्हाला मागच्या वर्षी रेशो आणि प्रपोर्शन ह्या लेसन मध्ये झाले. एक तर असं लिहिलं तरी चालतं, इथपर्यंत लिहिलं तरी फुल मार्क भेटतात, हे जर लिहिलं तरी फुल मार्क भेटतात. समजते? अगदी सोपा क्वेश्चन आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इन फिगर 1.13 म्हणजे हा फिगरचा नंबर आहे 1.13 बुक मध्ये. त्यात काय सांगितलं तुम्हाला BC परपेंडिक्युलर AB म्हणजे हा जो BC आहे तो AB ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. AD परपेंडिक्युलर AB म्हणजेच हा AD सुद्धा हा AB ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू 8. तर त्यांनी आपल्याला काय विचारले फाइंड रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ADB हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित पाहिली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतील. एक म्हणजे ट्रायंगल ABC आणि दुसरा म्हणजे ABD. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा चेक करायचं याच्यामध्ये हाईट सेम आहे का बेस सेम आहे. समजते? तर आता मी सपोज करतो इथे काय सांगितले BC ला AB काय आहे परपेंडिक्युलर म्हणजे BC काय झाला आपला बेस आणि हाईट काय झाली AB. समजते? लक्ष द्या पहिल्या ट्रायंगल मध्ये BC ही झाला आपला बेस आणि AB काय झाली आपली हाईट. समजते ना? BC परपेंडिक्युलर AB याचा अर्थ BC झाला आपला बेस AB झाली आपली हाईट. समजते? किंवा एखादा म्हणेल उलटी केलं तर काय होते AB बेस घेतो आणि BC हाईट घेतो तरी सुद्धा चालतं. शक्यतो BC ला AB परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ हा काय घ्यायचा आपला बेस आणि काय घ्यायची आपली हाईट. समजते? सेम दुसऱ्या ट्रायंगल मध्ये AD परपेंडिक्युलर AB म्हणजे AD काय झाला आपला बेस आणि AB काय झाली आपली हाईट. समजते? मग आता चेक करा दोघांमध्ये काय सेम आहे का. तर BC इथं आहे 4 आणि AD आहे 9 म्हणजे हाईट सॉरी बेस तर सेम नाही पण इथं AB आणि इथं पण ABच आहे म्हणजे दोन्ही वेगळे नसून एकच आहेत. याचा अर्थ ह्या दोन ट्रायंगल मध्ये हाईट कशी आहे आपली सेम आहे आणि हाईट जर सेम असेल तर तुम्हाला माहिती आहे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा कशाला इक्वल आहे. हाईट सेम असेल तर बेसच्या रेशोला इक्वल असतो. बेसचा रेशो म्हणजेच कोण ह्याचा बेस कोण आहे BC आणि ह्याचा बेस कोण आहे तर AB. समजते? कारण जर तुम्ही प्रोडक्ट घेतला तर AB ला AB काय होणार आहे परत कॅन्सल होणार आहे. मग हे तुम्हाला माहित आहे ना जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट सेम असेल तर ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा इक्वल असतो कुणाला तर बेसच्या रेशोला. हेच लिहायचं इथं ह्या दोन ट्रायंगल मध्ये सेम काय आहे हाईट म्हणजे इथं लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट इक्वल आहे त्याच्यामुळे बेसचा रेशो घेतला आपल्याला. मग आता बघा BC किती आहे 4 AD किती आहे 8.
सिम्प्लिफाय केलं तर काय होते 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे किती आला 1/2. हेच झालं आपलं आन्सर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर नाही ए डी सी ए डी बी इथं पण सेम एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. हे आन्सर किती आलं 1/2. समजले. ह्या दोन ट्रायंगल मध्ये हाईट कशी आहे सेम, आणि जर हाईट सेम असेल तर फक्त बेसचा रेशो घ्यायचा. बेसचा रेशो काय होतोय 4/8 म्हणजे 4 1 जा 4 4 2 जा 8. आन्सर आलं 1/2. समजले. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिलाय इन ऍडजॉइंट फिगर 1.40 सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर आरक्यू. म्हणजे हा जो सेगमेंट पीएस आहे हा आरक्यू ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर क्यूटी परपेंडिक्युलर सेगमेंट पीआर म्हणजे क्यूटी हा काय आहे पीआर ला परपेंडिक्युलर आहे. इफ पीआर इज इक्वल टू पीआर किती सांगितलं आहे किती आहे 12. क्यूआर इज इक्वल टू 6 क्यूआर इज इक्वल टू 6 अँड पीएस हा पण किती दिला आपल्याला 6. तर त्यांचा क्वेश्चन आहे क्यूटी किती आहे. क्यूटी करायचं आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन शिकवण्याआधी एक तुम्हाला थोडस बेसिक सांगतो. जर ट्रायंगल आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल, जर ट्रायंगल आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल म्हणजेच काय तर ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगल हा जर 90 पेक्षा कमी असेल तर तुम्ही कोणता पण बेस घ्या. सपोज हा बेस घेतला आणि राहिलेल्या पॉइंट पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याची हाईट ही ट्रायंगलच्या आतमध्ये येते म्हणजे इनसाइड द ट्रायंगल. समजते. बघा ही सपोज तुम्ही हा बेस सपोज केला राहिलेल्या पॉइंट पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हाईट कुठे येते आत येते. म्हणजे तुम्ही बेस कोणता पण घेऊ शकता बरोबर. आणि बेस कोणता पण तुम्ही सिलेक्ट केला राहिलेल्या पॉइंट पासून जर परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला काय भेटते हाईट भेटते बरोबर. आणि जर ट्रायंगल मध्ये किंवा ट्रायंगल जर आपला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल म्हणजेच काय तर ट्रायंगल मध्ये जर एखादा अँगल आपला 90 डिग्री पेक्षा मोठा असेल तर काय होतं ते व्यवस्थित पहा. सपोज पी क्यू आर हा जर मी ट्रायंगल घेतला तर ह्याच्यामध्ये सपोज जर मी क्यू आर हा जर बेस घेतला क्यू आर जर बेस घेतला तर ह्या ट्रायंगलची हाईट मला पाहिजे. आणि हाईट नेहमी परपेंडिक्युलर असते लक्षात ठेवा. हाईट आपण कधी पण अशी क्रॉस मोजत नाही. समजते. मग आता हाईट कशी मोजतो आपण तर हा बेस असेल क्यू आर हा जर बेस आहे तर राहिला पॉईंट कुठला आहे आपला पी. तर पी पासून काय करायचे बेस वरती आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. मग जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपली हाईट कुठे जाते बाहेर जाते. समजते. मग हे फक्त इमेजिन करायचं हा बाहेर असणार आहे असा सरळ हा असा जाणार आहे. समजते. म्हणजे आपली हाईट कुठे जाते इथं ट्रायंगलच्या बाहेर जाते. समजते. म्हणजे ट्रायंगलची हाईट ट्रायंगलच्या आतमध्ये पण असू शकते किंवा बाहेर सुद्धा असू शकते हे लक्षात ठेवा. समजते. मग तुम्ही कोणता पण बेस घ्या आणि कोणती पण हाईट घ्या जर ट्रायंगल एकच असेल तर त्याची हाईट कशी असते एरिया कसा असतो सेम. तुम्ही म्हणताल मग पी क्यू जर मी बेस घेतला तर हाईट कुठे येईल. जर पी क्यू जर मी बेस घेतला राहिलेल्या पॉईंट पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याची हाईट कुठे येते ट्रायंगलच्या आतमध्ये. समजते. मग जर तुम्ही पी क्यू जरी बेस घेतला आणि ही हाईट घेतली तरी सुद्धा तोच एरिया भेटणार तुम्हाला. समजते. म्हणजे एका ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असतात हे लक्षात ठेवा. त्यातले तुम्ही कोणती पण एक पेअर घेतली तरी भेटणारा एरिया हा सेमच असतो हे लक्षात ठेवा. समजले. ह्याचा वापर आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल
हा ट्रायंगल घेतला म्हणजे पी क्यू आर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला 1/2 बेस इंटू हाईट, हे सर्वांना माहिती आहे. मग आता मला सांगा, मी जर बेस पी आर घेतला, बेस काय घेतला मी पी आर, तर हाईट काय होईल, तर ऑफकोर्स ही जी परपेंडिक्युलर आहे ती म्हणजेच कोण क्यूटी. समजले? मला सांगा काय येते 1/2 इंटू पी आर किती आहे आपला 12. क्यूटी माहिती का तुम्हाला? नाही, तो आहे असं. हा काय म्हटला तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. समजते? ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. समजते? इथं बेस काय घेतला मी पी आर, त्यावेळेस हाईट काय होती क्यूटी. समजते? आता सेम मला सांगा नाव तोच ट्रायंगल घेतला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, फॉर्म्युला पण तोच आहे 1/2 बेस इंटू. समजते? आता मला सांगा 1/2 मी जर बेस क्यू आर घेतला, बेस जर मी क्यू आर घेतला तर हाईट काय आहे, तर बघा तुम्ही बेस जर क्यू आर घेतला तर राहिलेला पॉइंट आहे पी, याचा अर्थ हा अँगल काय आपला ऑब्ट्यूज अँगल, म्हणजे आपली हाईट काय होती इथं पीएस. समजते ना? जसं तुम्हाला सांगितलं मी, जर अशा प्रकारचा ट्रायंगल असेल आणि तुम्ही जर काय आपला आर क्यू आणि पी, तर इथं पाहू शकता तुम्ही जर हा बेस घेतला आणि राहिलेल्या पॉइंट पासून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हाईट कुठे तुमची बाहेर, हाईट काय तुमची तर पीएस. समजते? आता बघा 1/2 क्यू आर किती आहे तुमचा 6 आणि पीएस हा किती आहे तुमचा, तो पण 6 आहे. हे काय म्हटलं तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, ह्याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं की हाईट आणि बेस ह्याच्या आपल्याला 3 जोड्या भेटतात, म्हणजे 3 पेअर भेटतात. त्यातली तुम्ही कोणती जरी पेअर घेतली तरी एरिया तुम्हाला काय भेटतो ट्रायंगलचा सेमच भेटतो. म्हणजे कोणती पण तुम्ही हाईट आणि बेस घ्या, पेअर घ्या, तुम्हाला एरिया काय भेटतो इक्वलच भेटतो. ह्याचा अर्थ ही पेअर घेतल्यावर भेटणारा एरिया आणि ही पेअर घेतल्यावर भेटणारा एरिया हा कसा असणार नेहमी इक्वल असणार आहे. हा आपण सॉल्व्ह करू जरा. हा सॉल्व्ह केला किंवा हा असं केलं तर चालतं, काय अडचण नाही. आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू. इज इक्वल टू काय भेटतंय तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6. बरोबर? राहिलं काय 6 3 जा 18. समजलं? मग आता बघा ह्याला म्हटलं इक्वेशन नंबर मी 2. आता फ्रॉम 1 and 2 हा पण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच आहे, हा पण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये बघा, इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये लेफ्ट हँड साइड कशी आहे, लेफ्ट हँड साइड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे लेफ्ट साइड इक्वल आहे. ह्याचा अर्थ राईट साइड कशी असणार आहे आपली तर इक्वल. मला सांगा ह्याची राईट साइड काय आहे 1/2 इंटू 12 इंटू क्यू आर. बरोबर? इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला समजते? आता फक्त सॉल्व्ह करायचं. क्यू आर आहे असा इज इक्वल टू हा 18 पण आहे असा, 2 काय आहे आपला डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होते मल्टिप्लाय, आणि 12 काय आहे मल्टिप्लाय, हे साईडला गेल्या काय होते डिवाइड. समजले? बघा सिम्प्लिफाय 2 1 जा 2 2 6 जा 12, परत 6 1 जा 6 6 3 जा 18. याचा अर्थ क्यू आर सॉरी तर क्यू टी असेल, क्यू टी आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला क्यू टी हा किती भेटला तुम्हाला 3 1 जा
3. आता इथं सेंटीमीटर किंवा मीटर काय आहे का, तर काहीच नाही. याचा अर्थ इथे काय लिहायचं आपण, युनिट. समजले? अगदी सोपा प्रश्न आहे, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 ज्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, इन ऍडजॉइंट फिगर एपी परपेंडिक्युलर बीसी. या फिगर मध्ये एपी ही बीसी ला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. त्याचप्रमाणे एडी पॅरलल बीसी, म्हणजेच ही जी लाईन दिसते तुम्हाला एडी आणि ही बीसी ह्या एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे दोन लाईन किती जरी वाढवले किंवा कमी केले तरी एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत, अशा लाईनला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन. आता इंटरसेक्ट करत नाहीत म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही कुठं जर या दोघांमध्ये डिस्टन्स मोजलं, कुठं पण मोजा, सपोज इथं 4 सेंटीमीटर असेल तर इथं किती बसणार आहे, 4. पुढे कुठं जरी गेला आणि डिस्टन्स मोजलं तर किती बसणार आहे, 4. जर कमी झालं तर त्या दोन लाईन एकमेकाला काय नसणार आहेत, पॅरलल नसणार आहेत, हे लक्षात ठेवा. मग आता इथे काय सांगितले, ह्या दोन लाईन एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. देन फाइंड रेशो. आपल्याला काय करायचं, हा रेशो फाइंड करायचा आहे. मग आता रेशो फाइंड करताना आपण चेक काय करतो, ह्या दोघांमध्ये सेम काय आहे. तर कुठला ट्रायंगल घ्यायचा पहिल्यांदा, ए बी सी, समजतंय. आणि दुसरा ट्रायंगल कुठला आहे, बी सी डी, म्हणजे हा ट्रायंगल आहे. साइड डायग्राम काढतो. एक म्हणजे आहे ए बी सी आणि दुसरा कुठला आहे, बी सी डी. बी सी डी, समजते. मग आता लक्ष द्या, बी सी, इथं बी पाहिजे, इथं सी पाहिजे आणि इथं डी पाहिजे. बी सी डी, लक्ष द्या, ए बी सी आणि बी सी डी, समजते. आता लक्ष द्या, इथं बेस काय आहे, बी सी, इथे पण बेस काय आहे, बी सी. याचा अर्थ बेस दोघांमध्ये काय आहे, कॉमन आहे. तेच लिहू आपण सोबत आन्सर देताना. हिअर सेगमेंट BC इज कॉमन बेस. हा काय आपला कॉमन बेस. त्यानंतर ह्या ट्रायंगल मध्ये बघा, एपी ही काय आपली हाईट आहे. आणि त्याचप्रमाणे जर BC बेस घेतला तर डी पासून परपेंडिक्युलर ड्रॉप केला, सपोज क्यू म्हटलं डी क्यू, तर इथं एपी आणि डी क्यू ह्या काय झाल्या, हाईट झाल्या. पण बघा एपी कुठं आहे, ह्या दोन लाईनच्या मध्ये. त्याचप्रमाणे जर आपण ड्रॉ केला तर ही जो लाईन कुठे येते, दोन पॅरलल लाईन मध्ये येते. ह्याचा अर्थ लक्षात ठेवा, जर दोन ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये असतील तर त्या दोघांची हाईट कशी असते, सेम असते किंवा इक्वल असते. म्हणजे तरी आपण हिअर triangle A B C and triangle B C D are lies in parallel lines. हे दोन ट्रायंगल काय पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. Therefore triangle A B C and triangle B C D having इक्वल हाईट. समजते. म्हणजे ट्रायंगल मध्ये हाईट कशी आली, इक्वल आली. त्याचप्रमाणे कॉमन बेस आहे, कॉमन म्हणजे बेस पण इक्वल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जर ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो काय येतो, तर 1:1 किंवा त्या दोन ट्रायंगलचा एरिया कसा असतो, इक्वल असतो. हे आपण पाहिले. देअरफॉर area of triangle ABC upon area of triangle BCD is equal to 1:1. Reason द्यायचं, triangle having
इक्वल ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड जर ट्रायंगल मध्ये हाईट आणि बेस इक्वल असेल तर रेशो काय तो 1:1. हेच कसं लिहू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. हाच क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. समजले? अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आपला कंप्लीट झाला. आता एक क्वेश्चन राहिलाय 5, तो तुम्ही सेम वेने करू शकता. समजले? अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. समजते? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर काही शंका असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या शंका पूर्णपणे सॉल्व्ह केल्या जातील. आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.